Good morning, friends. Today we are going to learn a new lesson. The name of this lesson is Two Fables. What is mean by fables? दंतकथा. एक लहान लहान ज्या कथा असतात जे आपल्याला उपदेश देतात त्याला फॅबल्स असे म्हणतात. म्हणजे जे आपल्याला काहीतरी संदेश देत असतात, मॉरल देत असतात त्याला आपण फॅबल्स असे म्हणतो. ठीक आहे. तर दिस इज अ लेसन which is on the page number 37. So today we are going to start this lesson. In this fables, they had tell us two story which are very inspirational for us. We can learn so many things, good things, morals we can get from this lesson. So let's start the introduction part here. So here we had given the two fables. Okay, what is mean by two fables? दंतकथा. टू म्हणजे दोन. आपल्याला दोन दंतकथा इथे समजून घ्यायचं आहे. A fable is a very short story. I have already told you that fable is a short story. छोटीशी कथा असते, usually with animal characters or even inanimate things that speak. Means usually it is based on animal characters. Means what is mean by animal characters? हे जो कथा असतात ह्या जास्ती करून प्राण्यांच्या जे पात्र आहे त्याच्यावर आधारित असतात आणि निर्जीव वस्तू याच्यामध्ये बोलताना आपल्याला दिसत असतात. और इवन इनॲनिमेट थिंग्स. इनॲनिमेट मीन्स निर्जीव वस्तू आपल्याला याच्यामध्ये बोलताना दिसतात. मीन्स वी कॅन थिंक इट इज अन इमॅजिनरी टाइप ऑफ स्टोरी बट इट इज गिविंग यू अ लॉट ऑफ मॅसेज. ए फॅबल युजली एड्स विथ अ मॅसेज और अ मॉरल. वेन यू रीड एनी फॅबल इट गिव्स यू अ स्ट्रॉंग मॅसेज और मॉरल. मॉरल मीन्स काहीतरी तुम्हाला उपदेश देईल. It tells you about the ways of the world and how one should behave in the society. Means it tells you about the world. म्हणजे आपल्याला हे सांगेल की हे जग कसं आहे आणि आपण याच्यामध्ये कशा पद्धतीनं राहिलो पाहिजे किंवा वागलो पाहिजे. हाऊ वी शुड बिहेव. यू शुड बिहेव ॲज पर द सोसायटी इज टेलिंग इन द fables. These two fables come from Aesop, the famous Greek storyteller. Here we can see a picture of Aesop. He is a great famous Greek storyteller which comes from a country Greece, and he is a storyteller. Means तो दंत कथा सांगणारा होता. His stories were told us and retold in many countries according to their own local condition. Means his stories were told and retold. पुन्हा पुन्हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं देशानुसार आणि त्यांच्या लोकल कंडिशन म्हणजे त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार त्या ज्या स्टोरीज आहे याच्या कोणाच्या ॲसोपच्या त्याला बदलण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या ज्या ज्या देशाच्या कंडिशननुसार त्याला तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्या देशाची म्हणजे आपण काय म्हणू शकतो विशिष्टता घेऊन त्या स्टोरीला बनवण्यात आलेलं आहे. Here the story of the town mouse and the country mouse is retold in English style. Means here a story of a town mouse म्हणजे शहरातील जो उंदीर असतो आणि गावातील जो उंदीर असतो त्याची जे स्टोरी आहे त्याला इथे इंग्लिशमध्ये पुन्हा कन्वर्ट केलेली आहे. सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट फॅबल. टुडे वी आर गोइंग टू सी द फर्स्ट फॅबल. टू फ्रेंड्स अँड बियर. मीन्स टू फ्रेंड्स अँड द बियर म्हणजे दोन मित्र. द टू फ्रेंड्स अँड द बियर. दोन मित्र आणि बियर. बियर म्हणजे तुम्हाला माहीत आहे अस्वल. सो लेट्स स्टार्ट इट. टू फ्रेंड्स वर ट्रॅव्हलिंग together through a wood. Here wood means what is mean by wood. wood म्हणजे जंगल किंवा रान वन. ठीक आहे. Two friends were traveling together through a wood when suddenly they came across a bear. The bear saw the travelers and rushed out upon them. म्हणजे what is the paragraph tells us that two friends were traveling. म्हणजे दोन मित्र प्रवास करत होते सोबत आणि ते रानातून जात होते आणि अचानक त्यांच्या समोर कोण आला तर अस्वल आला. आणि अस्वल आल्यावर आपल्याला माहीत आहे की सगळे आपण मनुष्य त्याला घाबरतो. अचानक आपल्यासमोर रानात जातो आणि तो जर आला तर आपले म्हणजे आपण घाबरून जातो. द बियर सॉ द ट्रॅव्हलर्स. आणि त्या बियर अस्वलची नजर त्या ट्रॅव्हलर्सवर गेली अँड तो त्याच्याजवळ धावत पडत गेला. रस्ट आउट अपॉन देम म्हणजे त्यांच्याजवळ एकदम धावत गेला. वन ऑफ द ट्रॅव्हलर was good at climbing trees without
waiting for his friend, he caught hold of the branch of a nearby tree and hid himself among the leaves. म्हणजे काय झालं की जसं त्या बियरने ज्या अस्वलने त्या दोन्ही मित्रांना बघितलं, त्याच्यातील एक मित्र जो होता, जो ट्रॅव्हलर होता, तो झाडावर चढण्यामध्ये अतिशय कुशल होता आणि त्यांनी आपल्या मित्राची वाट न पाहता विदाऊट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रांच, त्यांनी एका मजबूत फांदीचा सहारा घेतला, जे जवळपास जे झाड होतं त्याचं, आणि त्याच्यामध्ये स्वतःला त्या पानांमध्ये स्वतःला काय केलं, त्या झाडांच्या पानामध्ये स्वतःला लपवून घेतलं. म्हणजे त्यांनी आपल्या मित्राला साथ नाही दिली, मित्राला सोडून दिलं आणि स्वतःच्या जीवासाठी त्या ब्रांचेसच्या पानांमध्ये जाऊन तो लपून गेला. तर दिस टाईप ऑफ थिंग हॅपन्स वेन आवर फ्रेंड इज नॉट ट्रू विथ अस. ही डिड नॉट केअर about us. That time this thing happens. Here we are going to get a good moral which is a lifetime lesson for us. The other did not know what to do. He had heard that bears do not bother with dead animals, so he threw himself flat down upon the ground with his face in the dust. Means the other did not know what to do. आता दुसऱ्या मित्राला कळत नव्हतं की तो काय करायचं. आता एक मित्र तर जाऊन फांदीवर लपून गेला. He had heard that bears, आणि त्याने ऐकलं होतं की बियरला जे मृत प्राणी असतात त्यांचा जे वास आहे ते येत नाही, म्हणजे त्यांना तो हे करू शकत नाही, त्यांना तो सुगंध घेऊ शकत नाही. ही हर्ड दॅट बियर डू नॉट बॉदर, म्हणजे त्यांना मेलेल्या प्राण्यांना तो त्रास देत नाही असं त्यांनी ऐकलेलं होतं. जे मेलेले प्राणी असतात किंवा कोणी असेल त्याला तो प्राणी त्रास देत नाही असं त्यांनी ऐकलं. सो ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड, आणि म्हणून त्यांनी स्वतःला जे ग्राउंड होतं म्हणजे जमीन होती त्याच्यावर म्हणजे हे झोपून गेला विथ हिज फेस इन द डस्ट, आणि आपला जो फेस होता तो जो धूळ होता, जो माती होती त्याच्यामध्ये टाकून दिला. आणि अशा पद्धतीने तुम्ही इथं चित्र बघाल, त्या चित्रामध्ये तुम्ही बघितलं की त्यांनी आपला जो फेस जो आहे ते धुळीमध्ये टाकून दिलेला इथं आपल्याला दिसत आहे. आणि त्याला माहीत होतं की जो बियर आहे जो त्याला म्हणजे एक प्रकारचं सुंगण्याचं काम करत आहे, तो मेलेल्या प्राण्यांना किंवा मनुष्याला तो काहीच त्रास देत नाही. द बियर कपिंग up to him put his muzzle means इथं तोंड, आपला जो तोंड आहे ते त्याच्या क्लोज टू हिज इयर, म्हणजे आपलं जो नाक आणि तोंड आहे त्या बियरचं तो त्यांनी त्याच्या कानाजवळ नेला. कोणाच्या, तो जो मुलगा झोपला होता त्याच्या. अँड स्निप्ड आणि त्याचं काय घेतलं त्यांनी, वास घेतला. काय घेतला, वास. स्निप म्हणजे वास घेणे. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड अँड डिड नॉट इवन ब्रीथ. पण तो जो मनुष्य होता तो एवढा शांतपणे झोपला होता की त्यांनी श्वाससुद्धा तो घेत नव्हता. म्हणजे असं तो दाखवत होता की मी पूर्णपणे मृत अवस्थेत तिथं झोपलेला आहो. ॲट लास्ट विथ ए ग्रॉल म्हणजे गुरगुरणे, इट शूक इट्स हेड अँड स्लॉड अप. म्हणजे तो जोरात गुरगुरला, त्याला वाटलं की हा मनुष्य मेलेला आहे, आपल्याला इथं काहीच काम नाही. त्यांनी आपली मान खाली टाकली आणि स्लाउच म्हणजे खांदे जो आहे ते खाली करणे. ते जे तुम्ही बियर आहे ते खांदे तुम्ही बघाल तर खाली करतात, खाली करून तो तिथून निघून गेला. देन द फेलो इन द ट्री, म्हणजे त्याचा जो प्राण आहे त्या मुलाचं ते काय झालं, वाचले. कशामुळे, त्याच्या बुद्धीमुळे. त्यांनी बुद्धी लावली आणि त्यांनी एक गोष्ट ऐकली होती की बा जे बियर आहे तो मृत प्राण्याला त्रास देत नाही. देन द फेलो इन द ट्री केम डाऊन टू हिज कॉम्रेड म्हणजे मित्र, फ्रेंड. कॉम्रेड म्हणजे काय होते, मित्र किंवा फ्रेंड. अँड लाफिंग सेड, व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्र्यून विस्पर्ड टू यू. मास्टर ब्र्यून म्हणजे इथं मिस्टर बियर. ठीक आहे. त्यांनी विचारलं तो खाली आल्यानंतर की त्या मिस्टर ब्र्यूननी तुझ्या कानामध्ये काय कुजबूज केली. विस्पर्ड म्हणजे कुजबूज करणे. काय कुजबूजला तो तुझ्या कानामध्ये, सांग बरं. ही टोल्ड मी, दुसरा मित्र जो झोपेत अवस्थेत होता तो उठला, त्यांनी म्हटलं, ही टोल्ड मी सेड द अदर्स, नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच. म्हणजे त्यांनी सांगितलं की कधीच अशा मित्रावर विश्वास ठेवू नका जो तुम्हाला ॲट अ पिंच म्हणजे इन ॲन इमर्जन्सी, म्हणजे जेव्हा आपल्याला
एखादी तात्काळाची गरज असते, म्हणजे एकदम एमर्जन्सी असते, कोणाची तरी मदताची एकदम आवश्यकता असते, त्यावेळेस जो मित्र आपल्याला सोडून जातो त्याच्यावर कधीच विश्वास करू नका. सो डू यू अंडरस्टँड द स्टोरी फ्रेंड्स? मीन्स हिअर the storyteller is trying to tell that never trust a friend who leaves behind you at pinch. मीन्स कधीच अशा मित्रावर विश्वास करू नका जो आपल्याला म्हणजे आवश्यकतेच्या वेळेस सोडून जाईल. म्हणजे मित्र तर खूप प्रकारचे असते, पण मित्र कसे करायला पाहिजे, मित्र जो आपल्याला चांगल्या वेळी आणि आपल्या वाईट परिस्थितीमध्ये साथ देईल तसे मित्र आपण केले पाहिजे. Hope you had understand this story. So we will going to meet in another lectures. Thank you.